दिलीप वाघमारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने नगरपंचायतच्या वतीने सत्कार। लोणंद शहराचे नाव महाराष्ट्रात चमकवणारे एकमेव मराठी रोखोक न्यूज चॅनेलचे संपादक दिलीप वाघमारे यांनी लोणंद शहरातून गेले 30 वर्ष विविध न्यूज चॅनल प्रिंट मीडियाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घराघरात नाव पोहोचून लोणंदचे नाव राज्यात नावलौकिक केले। त्याबद्दल त्यांना कोल्हापूर येथील राज्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा लोणंद नगरपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला। याप्रसंगी उपनगराध्यक्ष गणिभाई कच्ची, नगरसेवक सागर शेळके पाटील, सागर गालिंदे, बंटी खरात, सौ सीमा खरात, शंकरराव शेळके पाटील, ऑफिस स्टाफ, कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख करून दिलेले आहेत। एकूणच की लोणंद नगरीमधील जे विद्यार्थी आहेत बाबा, त्यांना एक अशी सुसज्ज अशी लायब्ररी आपण त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। तरी त्या लायब्ररीचाही सर्व लोणंदमधील विद्यार्थ्यांनी नक्कीच त्याच्यामधून त्याचा लाभ घ्यावा आणि चांगले अधिकारी आपल्या लोणंद नगरीमधून घडावेत, हाच त्याच्यामागचा उद्देश आहे। लोणंदच्या जन्मभूमीतील एक आघाडीचे पत्रकार सन्माननीय वाघमारे साहेब यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एक राष्ट्रीय पुरस्कार आत्ताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे। म्हणजे ज्यांना अनेको राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केले, अशा खरं तर लोणंदचं भूषण म्हणायला हरकत नाही असे पत्रकार सन्माननीय वाघमारे साहेब यांचा मी लोणंदचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी साहेब, उपनगराध्यक्ष यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा। वतीनं आज लोणंद शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत संत निरंकारी मंडळ ब्रँच लोणंद यांच्या संयुक्त विद्यमानं आज स्वच्छता मोहीम राबवली गेली। पालखी तळावरील परिसर किंबहुना खेमावती नदी परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी बांबूच्या रोपाची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली। आणि या स्वच्छ सर्वेक्षणच्या अंतर्गत लोणंद नगरपंचायतीला गेल्या वर्षी जो राज्यामध्ये 3रा क्रमांक मिळाला, त्या बक्षिसाच्या रकमेच्या रूपातून या ठिकाणी लोणंद शहराच्या उपयोगाच्या काही गोष्टी आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं। मग इलेक्ट्रिक मोटरसायकल चार्जिंग पॉईंट असेल, किंबहुना अभ्यासिका स्पर्धा परीक्षेचे अभ्यासिका केंद्र असेल, सोलर ऊर्जा प्रकल्प असेल, त्याचबरोबर महिला निस्सरणच्या वाहनाचं वितरण असेल, अशा विविध उपक्रमां लोणंदमध्ये ही सुरुवात झालेली आहे। खरं तर माननीय नामदार मकरंदाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद नगरपंचायत, आमच्या नगरपंचायतचे नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणिभाई कच्ची व सर्व नगरसेवक अतिशय शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, किंबहुना शहर एक माझं शहर सुंदर शहर व्हावं यासाठी सर्वच मंडळी आपापल्या परीनं प्रयत्न करतायत। माझी लोणंदकरांना विनंती आहे, या माध्यमातून आपल्याकडं ज्या घंटागाड्या येत आहेत त्या घंटागाड्याचा वापर करा आणि बाहेर कुठेही कचरा न टाकता, इतरत्र कचरा न टाकता तो कचरा घंटागाडीमध्ये टाकावा। लोणंद शहराचा गेले बऱ्याच वर्षाचा घनकचरा प्रकल्पाचा जागेचा प्रश्नसुद्धा आत्ता आमच्या या सर्व मंडळींनी माननीय नामदार मकरंदाबांच्या मार्गदर्शनाखाली जागा खरेदी करून तोही प्रकल्प थोड्या दिवसामध्ये लोणंदमध्ये सुरू होतो आहे। त्याबरोबर लोणंदमध्ये 2 गार्डनचं काम सुरू झालेलं आहे। एक प्रभाग क्रमांक 15मध्ये आणि एक प्रभाग क्रमांक 16मध्ये मोठी भव्य बाग बगीचा लोणंदकरांसाठी थोड्या दिवसात सुरू होतो आहे। असे विविध उपक्रम या ठिकाणी शहरामध्ये सुरू आहेत। माझं आपणाला एक विनंती आहे, लोणंदकरांनी सुद्धा या सर्व उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपलं गाव स्वच्छ सुंदर कसं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। आम्ही जी काही वचनं या निवडणुकीमध्ये दिली होती ती वचनपूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। इथून पुढे सुद्धा आम्ही असेच प्रयत्नशील राहू ही विनंती।